तर ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान आता चांगला सुवटणीवर आलाय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। पंजाबच्या गुरुदासपूरमधील शाळा आज देखील बंदच। तर पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय। जम्मू काश्मीरमधील शाळा उद्या सुरू होणार। बॉर्डर भागातील शाळा मात्र बंदच राहणार। कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन, बांदीपुरा भागातील शाळा बंद असणार। मुख्यमंत्री फडणवीसांची 1.5 तास तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। मुंबईमध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे यावर चर्चा। पाकिस्तानकडून हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सीमेलगतच्या भागातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर। जम्मू काश्मीर, पंजाबसह राजस्थान सीमेजवळील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यामधील व्यापाऱ्यांचा बहिष्कार। तुर्कीनं पाकिस्तानला मदत केल्यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक। तुर्कीचे सफरचंद खरेदी करणार नाही, व्यापाऱ्यांची भूमिका। इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर वाढले। यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं नेटकरी तुटून पडल्यानं पोस्ट डिलीट केली। मेरे दिल में आपके लिए नफरत नहीं, प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो असा उल्लेख त्यानं केला होता। आयपीएल संदर्भात लवकरच निर्णय होईल, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची माहिती। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने काही काळ स्थगित। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यास हरकत नाही, पण संरक्षण विषयावर किती चर्चा उघड करता येईल यावर मर्यादा। संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत शरद पवार यांचं मत, सूत्रांची माहिती। विशेष अधिवेशन बोलवलं माझा काही विरोध नाही, पण त्याचं डिस्कशन इन डेप्थ डिस्कशन, ओपन डिस्कशन कधी असू शकत नाही। भाजप 13 ते 23 मे दरम्यान तिरंगा यात्रा काढणार। ऑपरेशन सिंदूरची कामगिरी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणार। संबित पात्रा, विनोद तावडे आणि इतर वरिष्ठ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी।